अंतर्गत संपूर्ण भारतभर 8व्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने योगाच्या प्रसाराचे कार्य सुरू आहे. विविध सरकारी योग संस्था हा दिवस साजरा करत आहेत. याचे औचित्य साधून ईपीडी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे व योगाच्या प्रोटोकॉल प्रमाणे 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि विशेष म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातील हा पहिलाच कार्यक्रम असा साजरा होत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक. आता मी या कार्यक्रमामध्ये कंपनीचे डायरेक्टर श्रीयुत प्रशांत जयकर इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करते. आणि कंपनीच्या डायरेक्टर नेहा मांडवकर मॅडम त्यांचेही स्वागत करते. त्याचप्रमाणे कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विलास ठाकूर यांचेही स्वागत करते. आणि वैश्य समाज मुंबई यांचे कार्याध्यक्ष श्रीयुत सुरेश लाड या इथे आज उपस्थित आहेत, तर त्यांचेही स्वागत करते. आणि शिवाय आज योग परिसर कार्यक्रमाचे सचिन कांबळे यांचेही स्वागत करते. आता मी विनंती करते सर्वप्रथम श्रीयुत प्रशांत जयकर यांनी दीप प्रज्वलन करावं, श्रीमती स्नेहा मांडगावकर यांनी दीप प्रज्वलन करावं, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर श्रीयुत विलास ठाकूर, श्रीयुत सुरेश लाड आणि श्रीयुत सचिन कांबळे यांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे. ईपीडी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांची थोडीशी माहिती करून घेऊया आपण. ईपीडी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था कामगार आणि कामगार विषयक कायदे यांची सल्लागार संस्था म्हणून गेली 45 वर्षे यशस्वीपणे काम करत आहे. संस्थेचे प्रवर्तक श्री विवेक मांडगावकर या मराठी युवकाने त्यावेळची नोकरी चाकरी सोडून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन 1978 साली ही संस्था सुरू केली. त्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विशाल वृक्षात रूपांतर झालेले दिसते. या संस्थेमध्ये सध्या 140 कर्मचारी काम करतात. कामगार विषयक सल्लागार म्हणून आज बऱ्याच संस्था कार्यरत आहेत, परंतु ईपीडी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही पहिली अशी संस्था आहे की जिने आपल्या स्वतःच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार विषयक सर्व कायदे लागू करून घेतले आहेत. जसे की भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना, बोनस कायदा, ग्रॅच्युइटी कायदा, बाळंतपणाची रजा असे कायदे आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांना सुरू केले आहेत. आज ईपीडी या संस्थेचे स्वतःच्या मालकीचे 8000 चौरस फुटाचे कार्यालय बोरिवली या मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ही संस्था जवळजवळ 500 कारखाने आणि आस्थापना यांना भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना, बोनस, ग्रॅच्युइटी, बाळंतपण कायदा आणि इतर कामगार विषयक कायद्यांमध्ये सल्ला देणे आणि त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणे अशी कामे करते. त्याचबरोबर स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यविषयक तरतुदीबरोबरच इतर बाबींचा पण विचार करते, जेणेकरून आपल्या आस्थापनेसाठी एक उत्तम कर्मचारीच नाही तर आपल्या कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती आणि आपल्या देशाचा जबाबदार नागरिक घडवण्याचा सर्वांगीण प्रयत्न करते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक सभा घेऊन कामगार विषयक कायद्यातील बदलांचे मार्गदर्शन करून सर्व कर्मचाऱ्यांना नेहमीच अपडेट केले जाते. तसेच प्रत्येक दिवशी आस्थापनेत काम सुरू करण्या अगोदर दीर्घ श्वास आणि ओंकारनाद असा 15 ते 20 मिनिटे योगाभ्यासाचा कार्यक्रम घेतला जातो, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा क्षीण निघून जाऊन त्यांना उत्साह वाटेल आणि दिवसभर कामासाठी स्फूर्ती मिळेल. योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. भारतामध्ये मोदी सरकार आल्यानंतर जून 2015 पासून योगाला खऱ्या अर्थाने जगत विख्यात केले. त्यानंतर योग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. परंतु त्यातही ईपीडी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था एक पाऊल पुढे आहे. 21 जून 2015 हा पहिला जागतिक योग दिवस, पण त्यापूर्वी जानेवारी 2015 पासून या संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे वर्ग संस्थेच्या जागेमध्ये चालू केले होते.
बीपीडी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक श्री विवेक माणगावकर हे एक सामाजिक दायित्व मानणारे व्यक्तिमत्व आहे आणि आस्थापनेच्या यशस्वीतेबरोबरच ते विविध सामाजिक कार्यात पण सक्रिय सहभाग घेतात। आज ते विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षस्थानी किंवा कार्यवाह म्हणून काम करतात। सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या जन्मगावी देवगड येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालय स्थापन केले आहे, जेणेकरून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षण उपलब्ध होईल। कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। आता योग परीस या संस्थेचे संस्थापक श्री सचिन कांबळे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। सर गेली 23 वर्षे योगाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। त्याचबरोबर योगाचे ते वर्गही घेत आहेत। प्रबोधनात्मक योगाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी ते नेहमीच करत असतात। योगाभ्यासातील MA ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे। आयुर्वेद आणि योग पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे। सर्टिफिकेट इन योगा हाही अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे। हठयोग प्रमाणपत्र परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली आहे। गेले 3 वर्षे ते KEM हॉस्पिटलमध्ये योगाची OPD घेत आहे। NAB म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड येथे अंध मुलांना ते योगाचे प्रशिक्षण गेली 9 वर्ष देत आहे। 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे। लालबागचा राजा येथे 10 वर्षे योग परीक्षक म्हणून काम केले आहे। सर तुमचे मी मनापासून स्वागत करते। थँक्यू सो मच। आता आपण या आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण योगाचं काही प्रात्यक्षिक बघणार आहोत। सगळ्यांना नमस्कार। मागे आपला परिचय झालाच, आता थोडक्यात आणखी माहिती दिली तर आज हा कार्यक्रम जो आहे तो आझादी का अमृत महोत्सव म्हणजे आपल्या भारत का 75 वर्ष पूर्ण झाले स्वतंत्र होतो त्या अनुषंगाने आणि वेगवेगळ्या ज्या थीम असतात, वेगवेगळ्या दिवशी जे ज्या योगाच्या दिवसात ते करतात त्याप्रमाणे ही या वर्षाची थीम आहे अमृतोत्सव। आणि या थीममध्ये असं आहे की ज्या संस्था आहेत त्या कॉर्पोरेटच्या असतील, गव्हर्नमेंटच्या असतील किंवा प्रायव्हेट असतील, अशा सर्व संस्थांमध्ये योगाचा हा 8वा आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय दिवस हा साजरा करण्यासाठी कंपल्शन केलं। परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसं कोणाला कंपल्शन नाही आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये आहे। तुम्हाला कंपल्सरी तिकडे तो अटेंड करावाच लागतो असं आहे। पण हा जो अभ्यास आहे हा आजपर्यंत जो प्रचार आणि प्रसार व्हावा तसा झालेला नाही। कारण असं एक हे आहे कॅल्क्युलेशन आहे की भारतामध्ये फक्त 7% लोकच योगाचा अभ्यास करतात। किती? 7। म्हणजे बऱ्याच लोकांना योगाभ्यास अजून माहिती नाही। जे रामदेव महाराज यांना जाणतात ते फक्त ऐकिवा योगाभ्यास करतात, प्रत्यक्ष करत नाही। तर भारत सरकारने असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक घराघरामध्ये हा योगाभ्यास केला पाहिजे आणि आपली ही प्राचीन विद्या प्रत्येकाने जर केली तर त्याचं स्वास्थ्य म्हणजे त्याला आज जो खर्च लागतो औषधासाठी तो कमी होईल आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य टिकेल। हे फार महत्त्वाचं आहे, शारीरिक आणि मानसिक। तर शारीरिक स्वास्थ्यासाठी लोक धावपळ करतात, मानसिक स्वास्थ्यासाठी तेवढे धावपळ करत नाही। आणि जर गेलेच मानसिक स्वास्थ्यासाठी तर सरळ सायकॅट्रिकडे जातात, अदरवाईज ते कुठे जात नाही। पण योग ही अशी विद्या आहे की मन आणि शरीर या दोघांवरती काम करते आणि हा प्रचार आणि प्रसार आम्ही योग परिसर माध्यमातून करत असतो। आणि तसंच भारत सरकारने सुद्धा 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये त्यांचे 192 मेंबर आहेत, त्यामध्ये हा प्रस्ताव मांडला की आमची जी योगविद्या आहे जर आज आपण योगविद्येचा जर प्रचार आणि प्रसार केला आणि प्रत्येकाने स्वीकार केला तर जगामध्ये शांती प्रस्थापित होईल। या अनुषंगाने मोदीने तो प्रस्ताव मांडला आणि 2015 मध्ये 21 जून हा दिवस ठरवून त्यातल्या 177
जी कंट्रीज आहेत त्याने ते मान्य केले आणि त्यानंतर मग हळूहळू त्या 2015 पासून तर आजपर्यंत हा आठवा आहे. प्रत्येक राष्ट्राने जसं जसं तो कार्यक्रम पुढे होत गेला तसं तिथे मग मुस्लिम कंट्रीज सुद्धा याच्यामध्ये आले. कारण तुम्ही बघत आहात आज इस्रायल वगैरे ह्या साईड हे जे देश आहेत हे सध्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये उतरले होते. त्याच्यानंतर आताचं जर लेटेस्ट तुम्ही जर पाहिलं तर युक्रेन वगैरे या साईडला युद्ध चालू आहे. म्हणजे ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ती मानसिकता जी आहे ती बदलली पाहिजे आणि शांती प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून आपण बऱ्याच वेळा आपण असं ऐकत होतं की बुद्धाला शांती हवी. तो शांतीसाठी त्याने बराच अभ्यास केला आणि त्याने ज्ञान प्राप्त केलं आणि सांगितलं की शक्य आहे. आणि त्याच प्रकारचा योग आज आपण इकडे सगळे करत आहोत. फक्त तुम्हाला ह्याची जी माहिती आहे जागतिक योग दिवसासंबंधी त्याचा एक प्रोटोकॉल तयार केला आहे. कारण एक जनरल तुम्हाला जर माहिती हवी असेल सगळ्यांना करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं. म्हणून हा जेव्हा दिवस साजरा करायचा ठरला 31 जून हा महत्त्वाचा दिवस आहे. तेव्हा दिवस मोठा असतो की रात्र मोठी असते. सामान्य ज्ञान हा सगळ्यात मोठा दिवस असतो आणि म्हणूनच आपण 21 जून हा दिवस साजरा करतोय. आणि यामध्ये जेवढ्या संस्था आपल्या आहेत भारतातल्या आणि ज्या अग्रगण्य आहेत ज्यांनी साधना पद्धती केली आहे अशा सगळ्या संस्थांनी मिळून हा योगाचा अभ्यास डिझाईन केलेला आहे आणि त्याचा एक प्रोटोकॉल बनवला. म्हणजे सामान्यातला सामान्य घरातला व्यक्ती अगदी सामान्य घरातला व्यक्ती सुद्धा हा अभ्यास करून आपलं स्वास्थ्य टिकवू शकतो. म्हणून त्याला प्रोटोकॉल स्वरूपात आणि त्याच ऑर्डरने करायचं असं ठरवून हा कार्यक्रम निर्माण केला आणि तो आज आयुष देशच्या अंडर आणि बायसिकल बोर्ड आहे. त्याचबरोबर एक मोरारजी देसाई संस्था गव्हर्नमेंटची आहे त्या तिघांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालतो. आणि आज आपण प्रत्यक्ष म्हणजे 2015 नंतर आज आपण असं प्रत्यक्ष आपण करतोय. अदरवाईज आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बऱ्याच वेळा योगा अभ्यास केलेला आहे. पण आज हा तुम्हाला अभ्यास जाणून घ्यायचा आहे. तुम्हाला प्रत्यक्ष तो करायचा आहे आणि तो केल्यानंतर पुन्हा घरी सुद्धा तो करायचा. अगदी साधा आणि सिंपल आहे. तुम्ही म्हणाल की आज आम्ही नवीन आहोत आम्ही कधीच केला नाही अभ्यास असं पण असणार आहे. पण आपल्यासमोर डेमॉन्स्ट्रेशनला इकडे व्यक्ती असणार आहेत त्या पण आमच्या संस्थेच्या सदस्य आहेत आणि त्या स्पेशली डॉक्टर आहेत. तर तुम्ही त्यांचं ते ऐकलंच असणार आता. तर या डॉक्टर सुशीला नाईक त्या तुम्हाला इथे स्टेजवर दाखवणार आहेत. तुम्हाला त्यांचं बघत तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला सूचना देणार आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने आपण हा करणार आहोत. तर अशा प्रकारे हा प्रोटोकॉल करणार आहोत. कारण ह्या जिथे काम असेल ते काम आम्ही सोडून योगाच्या प्रचारासाठी त्यांचा कॅम्प होता ब्लड कॅम्प होता पण ते या कार्यक्रमासाठी खास तुमच्यासाठी इकडे आलेल्या आहेत. त्या स्वतः नॅचरोपॅथी आहेत डॉक्टर तर आहेतच योगामध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा MA डिग्री प्राप्त केलेली आहे. आणि हिलर ही अशी असते की एक साधन आहे वेगळी की तुम्हाला डिस्टन्स टाइम तुमचे 1000 बरी करू शकतात. तशा प्रकारे तेही काम करतात. अशा प्रकारे आम्ही इथे उपस्थित राहिलो आहोत. आणखी आमचे सदस्य आहेत नितीन कांबळे जे आमच्याबरोबर माझे बंधू आणि यांनी सुद्धा MA मध्ये डिग्री घेतली आहे. हे पण दोघे एकत्र शिकले आणि अशी आमची ही टीम प्रॉपर म्हणजे जे आमचं योगशास्त्र आहे प्राचीन ते जसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचावं हा आमचा मानस असतो. आणि ते शास्त्र कसं पोहोचतं तर तुम्ही ते दुसऱ्याला पण तसं सांगणार. आणि म्हणून एक शिस्तबद्ध पद्धतीने कारण योगामध्ये पहिलंच सूत्र जे आहे पतंजलीचं अर्थ योग अनुशासन जो अनुशासित आहे त्यालाच योग समजणार सगळ्यांना समजत नाही म्हणून सगळेच योग नाही करत. तो अनुशासित आहे त्याला कळणार आणि मग त्याच्यावर कंट्रोल कसा करायचा हा तो जाणतो आणि मग प्रॅक्टिकल केल्यानंतर तो मानायला लागतो. तर अशा प्रकारे हा अभ्यास आहे. आज आपण हा 8वा आंतरराष्ट्रीय दिवसाच्या अंतर्गत आणि प्लस आझादी का अमृत महोत्सव हा जो वैश्विक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी होत आहोत. आणि या सहभागी पुण्यामध्ये VPD कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आणि त्यांचे तुम्ही सगळे कर्मचारी यांनी जो उत्साह दाखवला आहे त्याबद्दल प्रथम सगळ्यांचं आभार धन्यवाद. जे काय असेल ते सगळं काही आणि तुमचा उत्साह पाहून हा आम्ही सगळं आयोजन केलं आणि मला वाटतं हा कार्यक्रम अतिशय उत्तम होईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की जे सांगेल त्याप्रमाणे फक्त करायचं एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. तुम्ही म्हणाल माझं शरीर असं जमत नाही मला हे अजिबात काही प्रॉब्लेम नाही. ओके. दुसरं जेव्हा झोपण्याची वेळ येईल
तेव्हा आता तुम्ही जसे बसलात ना त्याला फक्त टर्न करायचं आणि डोकं या बाजूला म्हणजे असं फिरतो, म्हणजे तुम्ही बसलाय किंवा असे फिरायचे आणि पाय त्या बाजूला करायचे, डोकं त्या बाजूला करायचे, म्हणजे एकमेकांना लागणार नाही. आणि जर अडचण असंच वाटत असेल तर आपल्याला मागे जाता. ओके, तो अशा प्रकारे तुम्ही इथे बसताय तर तुमची जागा जर अशी बसताय ना तर तुम्ही फक्त टर्न म्हणून असं व्हायचं. आणि हा जो पिलर आहे एक कॉर्नर आहे त्याला तुमचे पाय फेस करायचे आणि झोपायचे, म्हणजे काय होईल सगळ्यांचा ना सिंक्रोनाइज होईल. आता एक कोण इकडे एकाचं कोण तिकडे असं होईल. म्हणून मी आधीच सूचना हे तुम्हाला दिली आणि सगळं सिंपल आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे बसायचं. ओके, बाकी सगळं उभं राहून आहे, फक्त 4-5 असणं सगळं बस झोपून आहे, त्यामुळे ती पण सिंपल आहे. तर ती तुम्हाला करायची, जेवढं सिंपल आहे ते मी तुम्हाला घेणार आहे. तुमचा ज्या दिवशी उत्साह वाढेल त्या दिवशी पुन्हा येईन आणि कठीण असेल. ओके, सो डॉक्टर सुशीला नाईक तुमच्यासमोर इथे आता डेमो पण करणार आहे. आणि आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी ह्यांनी जी प्रोटोकॉल प्रमाणे जी प्रार्थना दिली आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत. सो सगळ्यांनी पाठीचा ताट ठेवा. ज्यांना अडचण नसेल तर जे होत असेल त्याबद्दल तिथे जागा आहे बस, हा नाही चालेल. आपण जर सगळे आपले कंपनीच आहे, सगळा परिवार आहे, सो त्यामुळे काय काळजी करायची कारण नाही. मागे गेले तर ठरवत नाही जमलंय राहू दे. हा कम्फर्टेबल आहे ते. ओके, तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा इकडे या साईडला डोकं करा. त्यात काय गुरुच्या दिशेने पाय करू नये असं आहे, त्यामुळे आपण डोकं ह्या बाजूला करूया. पुरुषांनी सुद्धा असं केलं तर काय शूटिंग मध्ये सुद्धा चांगलं येईल आणि हे सगळं युट्यूबवर जाणार, त्यामुळे तुमचा तो रेकॉर्ड बघायचा हे लक्षात ठेव. कारण की पुढे उद्या जेव्हा मी टाकणार 21 तारखेला तेव्हा सगळं काही मला अपलोड करायचं आहे आणि प्लस तुम्ही जे काही ईमेल दिले त्या ईमेलच्या द्वारे पुन्हा मग तुम्हाला सर्टिफिकेशन असतं. असं सगळं काय भरपूर नियोजन आहे याचं, पण कार्यक्रम आपण आता घेतो. तर याची ही जी प्रार्थना आहे ती आपण घेऊया संस्कृत आहे आणि त्या संस्कृतमध्ये काय अर्थ आहे ते तुम्हाला मी सांगेनच. सगळ्यांनी डोळे बंद ठेवा, हात छातीच्या मध्यावर ठेवा आणि पाठीचा ताट ठेवा. आपण सुरुवात करणार. मी एक लाईन बोललं की तुम्ही त्याच्या मागून म्हणायचं आहे. डोळे ॲब्सोल्यूट बंद करा आणि फोकस करा माझ्या शब्दांना, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. सावधान. ओम संगच्छद्वं म्हणा. ओम संगच्छद्वं संवधद्वं संभो मनांसि जानता देवा भागं यथा पूर्वे संजाना उपासते संजाना उपासते संजाना यामध्ये असं म्हटलं आहे की सगळ्यांनी प्रेमाने एकत्र यावे, प्रेमाने बोलावे आणि सगळ्यांनी एकदम ज्ञानी व्हावे, असं ही प्रार्थना आहे आणि पूर्वजांची आहे. तर त्यामुळे यामध्ये कुठला धर्म नाही का यासाठी सुरुवात केली आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात होते. आता कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती पहिल्यांदा लुझिंग एक्सरसाइज म्हणून आहे. त्यापासून कारण आपले अंग जखडलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला लूज करणं फार गरजेचं आहे. तर तिथून आपण सुरुवात करायची आणि ही सगळी उभं राहू. त्यामुळे आता आपल्या जागेवर व्यवस्थित उभे राहा. ज्यांनी ज्यांनी ओढण्या घेतल्या आहेत
त्याने व्यवस्थित असं बांधा, साईडला बांधा, म्हणजे ओढणीकडे लक्ष ठेवा. ओके. आणि पुरुषांनी पण आपला जो डिस्टन्स आहे तो मेंटेन ठेवा. सो समोर आपल्या गरज आहे आणि सोपे असल्यामुळे तुम्ही हे सर्व करू शकता. सो पहिला ह्याचा जो एक्सरसाइज आहे तो मानेचा आहे, ग्रीवाचालन असं म्हणतात त्याला. तर पायामध्ये एक इंचाचा डिस्टन्स ठेवा, दोन्ही हात कमरेवर ठेवा. तर आपल्याला याच्यामध्ये सर्वप्रथम मानेला वर करायचं आहे, त्यानंतर खाली करायचं. ओके. तर आता मी तुम्हाला सांगतो, सूचना देतो. सावधान. समोर मान आपल्या हळूहळू मान वर करत चला. त्यानंतर सावकाश मोठी छातीला लागू द्या. आता आपण श्वासावर घेणार. श्वास भरत भरत मान वर घ्या. श्वास सोडत सोडत मान खाली घ्या. श्वास भरत भरत मान वर. श्वास सोडत सोडत मान खाली. श्वास भरत भरत समोर. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार करूया. ही मान जी आपली आहे ती डाव्या बाजूला आणि मग उजव्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला फिरवायची. ठीक आहे. चला सुरुवात करूया. मान सरळ आहे. प्रथम आपण डाव्या बाजूला मान वळवा आणि कान हा आपल्या खांद्याला लागला पाहिजे. समोर या. दुसऱ्या बाजूला वळवा. समोर या. पुन्हा डाव्या बाजूला. समोर या. उजव्या बाजूला. आणखीन एक वेळा करूया. समोर या. डाव्या बाजूला. समोर या. उजव्या बाजूला. समोर या. हा झाला दुसरा विभाग झाला. तिसऱ्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला खांद्यापर्यंत आपली बॉडी उचलली. असं आपण दोन्ही बाजूला 3 वेळा करणार आहोत. सुरुवात करूया. प्रथम डाव्या बाजूला मान वळवा. समोर या. उजव्या बाजूला मान वळवा. समोर या. डाव्या बाजूला. समोर या. उजव्या बाजूला. समोर या. डावी बाजू. समोर या. उजवी बाजू. समोर या. हा तिसरा शेवटचा रोटेशन म्हणजे मानेला घेऊन तो गोलाकार करायचा. त्याने स्पॉन्डिलायझर मागे जायचं नाही, खाली वागायचं. तर असं काय म्हणतात हे आधी रिवाजच्या कसं करायचं. अशा 3 वेळा करणार आहोत. एका बाजूने 3 वेळा दुसऱ्या बाजूने. आता प्रथम खाली मान घेतो. सुरू करूया डाव्या बाजूने. 1 गोलाकार करा. 2 दुसरा गोलाकार. सावकाश करा. आहे ना. 3 तिसरा वेळेला. मान खाली ठेवा. उजवीकडून डावी सुरुवात करूया. 1 2 3 समोर या. आता याचा पुढचा प्रकार आहे हे झालं माने. आता पुढचा आहे स्कंद. स्कंद म्हणजे आपले खांदे. ओके. तर आता तुम्ही जे
दोन्ही हाताला असं वर उचलायचं आणि वर ओढून जायचं. ठीक आहे, असं 2 वेळा आपण हात खाली घ्या. चला, दोन्ही हात असे वर उचला, खेचा वर, जाऊ दे वर खेचा, पुन्हा खाली आणा, पुन्हा वर, खाली घ्या. हा झाला एक प्रकार. आता दुसऱ्यामध्ये काय करायचं, दोन्ही हात उचलायचे, असे खांद्यावर ठेवायचे, मग ते समोर आणायचे आणि गोलाकार ठेवायचे. ओके, दोन्ही हात दाखवताना मी एकच हात दाखवतो. ओके, तर दोन्ही हात वर उचला, खांद्याच्या दिशेमध्ये कोपरामध्ये वाकवा. आता दोन्ही खांदे समोर घ्या आणि गोलाकार ठेवा. 1 2 3 समोर आणा. आता उलट्या दिशेने 1 2 3 हे झाले खांदे. ओके, हे आपण इथे घेताना आपल्याला 3 वेळ होतं. आपला टाइम प्रोग्राम जो आहे हा 35 मिनिट्स टू 45 मिनिट्स आहे. त्यामुळे ते असं पण घरी प्रॅक्टिस करताना मात्र करा, आपल्याला प्रोजेक्ट वगैरे लिहून जा. ओके, आता पुढचा हे झालं इथपर्यंत आपण खातेपर्यंत. आता कटीच्या आपण करणार. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही पायांमध्ये एक अंतर घ्यायचं, दोन्ही हात मग खाली समजून घ्या, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि मग असं ओढायचं. कमरेला पुढे द्यायचा, पायाला ओके, तुमचं बॅलन्स करा, म्हणून नका. एक भुजाचं अंतर ठेवा, दोन्ही हात समोर घ्या, एकमेकाला प्रेस करा हात. आता सावकाश डाव्या बाजूला वळा, तुमच्या डाव्या बाजूला. त्यामुळे जेव्हा मागे बघताय तेव्हा मागे बघा, जो तुमचा डावा हात आहे त्याचा मधला बोट बघा. सावकाश समोर या, सुंदर झालंय, छान सिंक्रमध्ये दिसतंय. आता उजव्या बाजूला वळा, या समोर आणि डावी बाजू समोर या, उजवी बाजू. वा, कुठला सुंदर. या समोर अजून डावी बाजू छान करतात. या समोर उजवी बाजू, या समोर सावकाशात छान. आता थोडंसं कठीण आहे म्हणजे काय की त्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांच्यासाठी, पण त्यांचे जर गुडघे दुखायला लागले की लगेच वर येते. लक्षात ठेवा, याला म्हणतात उत्कट आसन किंवा हे जानुक संचलन, त्यामध्ये गुडघे. आता काय करायचं, जसं आहात तसेच पाय ठेवा आणि दोन्ही हात वर उचलायचे, जे आता आपण उचलले. आता हात मात्र खालच्या दिशेला, पाम खालच्या दिशेला असेल. आणि करायचं काय याच्यामध्ये, तर सावकाश जसं तुम्ही रोज खुर्चीत बसता तेच करायचं. ओके, पण आता खुर्ची नसणार आहे, पडायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांनी लगेच वर यायचं, पुन्हा 5-6 सेकंद खाली असेल तर पुन्हा करायचं. ओके, बाकी त्यांनी सगळ्यांनी 10 सेकंद काउंट करायचं. ओके, तर चौदा, दोन्ही हात समोर घ्या आणि सावकाश खुर्चीत बसता त्याप्रमाणे बसा. काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पुन्हा एकदा फील करा, गुडघा फील करा. चला, बसा खाली, गुडघ्यात बसा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश सो हे सगळे जे व्यायाम आहे ते तुमचं डोक्यापासून तर पायापर्यंतचा सगळा व्यायाम करून टाकतं आणि फ्री करतो. ठीक आहे, आता याच्यानंतरची जे आहे ते सगळी आसनं आहे. त्या आताच्या सगळ्या क्रिया म्हणजे चालनाच्या, जिथे ऍक्शन आहे ती क्रिया, आणि जिथे आपण स्थिर राहतो ते आसन. असं शास्त्र म्हणतं स्थिरं सुखम आसनं.
ज्या आसनामध्ये तुम्हाला स्थिरता आहे आणि सुखाचा अनुभव होतो ते आसन. ठीक आहे. तो आपल्याला त्या आसनामध्ये आपल्याला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना पायामध्ये गोळे येतात, हात गोळे येतात. ठीक आहे. किंवा काही लोकांना ते सायटिका वगैरे आहे, असे बरेचसे विकार ते पायाचे रिलेटेड ते आणि उंची वाढण्याचे. आता उंची तुमची कोणाची वाढणार नाही हा, पण त्याच्यासाठी जे आसन आहे किंवा सकाळ सकाळ उठल्यानंतर तुम्ही ते केलं तर पोटावर पूर्ण प्रेशर येतो आणि मग शौचालय वगैरे छान होतं. तर ते झोपून आणि उभं करायचं. त्यातलं पहिलं जे आपण आसन आहे त्याला म्हणतात ताडासन. तर त्याच्यासाठी 2 इंचाचं किंवा 1 इंचाचं अंतर ठेवावं पायामध्ये. आणि पुन्हा इथे बॅलन्स आहे, हे बॅलन्सिंग आसन आहे. सो बी केअरफुल. आपण आपल्या जे वजन आहे त्याच्याप्रमाणे करायचं आहे. पुन्हा एकदा 10 सेकंदाचा टाइम आहे. 10 ते 30 मी ते 10 सेकंदच घेतो. 30 सेकंदाचं आहे पण आपण 10 सेकंदाचं करूया. ठीक आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या असे. हा, आपल्या हात असे गुंफायचे. आता त्याला उलट करायचं आणि वर घ्या. ओढून जा. आता ओढून झाल्यानंतर हळूहळू टाचा वर करा. टाचा वर करून समोर एका ठिकाणी बघा. म्हणजे तुम्ही हल्ला स्थिर राहा. दोन्ही हात घेतलेल्या स्थितीमध्ये ताडासन. सावकाश पाय खाली आणा आणि मग हात खाली आणा. सिस्टम पण लक्षात ठेवा, घरी करताना असंच करायचं. तो यामुळे तुमचा पूर्ण बॅक मॅनेजमेंट होतो. याच्यामध्ये तुम्ही बसून असता काम सगळं करून खांदे वगैरे बसून पाठ सरळ राहण्यासाठी ही मदत करतो. बरेचसे फायदे आहेत पण आपण आता फक्त कृती बघतोय. ठीक आहे. आता याच्या पुढचं असं हे थोडंसं आणखी बॅलन्सिंग आहे. त्याचं नाव आहे वृक्षासन. आता हे वृक्ष बाहेर दिसत आहे. आता आपण वृक्ष बनायचं. वृक्षासनामध्ये काय करायचं, प्रथम डावा पाय घेतला, मग तो डावा पाय वर उचलायचा, मांडीला आतल्या बाजूला लावायचा, मग तो सरळ ठेवायचा, पुढे नाही ठेवायचा, साईडला ठेवायचा आणि मग दोन्ही हाताने असं वर उचलायचं आणि सरळ वृक्ष. ठीक आहे. तर आता प्रत्येकाने आपला बॅलन्स करायचा. सांगतो मी तुम्हाला, सुरुवात करूया. प्रत्येकाने आपला डावा पाय उचला आणि मांडीला आतल्या बाजूने लावा. डावा पाय फक्त पडू नका, बॅलन्स करा. डावा पायाचा एकमेकाला पकडायचा. आता दोन्ही हात वर उचला. व्हेरी गुड. जसं जमेल तसं. व्हेरी गुड. सुंदर. प्रयत्न छान आहे सगळ्यांचा. आणि हात ताट करण्याचा पुन्हा प्रयत्न करा. जसं जमेल तसं. हात करता पण केलं जमेल. सावधान. आता पाय खाली घ्या, हात खाली घ्या. आता दुसरा पाय, दुसऱ्या पायाला दोन्ही बाजूला बॅलन्स. आता दुसऱ्या पायाने फक्त पाय साईडला ठेवा, पुढे घेऊ नका, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित आहे. सुंदर झालं. अतिशय सुंदर करता. फक्त कॉन्फिडन्स ठेवा की येणार. सुंदर. छान. बॅलन्स करा. हे आहे ताडासन. वृक्षासन. तो 2 प्रकार आपण बॅलन्सिंगचे पाहिलेले आहेत. इथे आपल्याला बुद्ध्याला, मानेला चांगला व्यायाम करता. तो अशा प्रकारे सावकाश आहार. आता पुन्हा एकदा कमरेसाठी ज्यांची कमर दुखते आहे किंवा काय प्रॉब्लेम असेल त्यांनी सावधानीने करायचं आहे. ठीक आहे. याचं नाव आहे पादहस्तासन. पाद म्हणजे पाय आणि हस्त पायामुळे घेऊन जायचे. त्यामध्ये करायचं काय की दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन जायचे आणि वर घेऊन गेल्यानंतर फक्त कमरेतून खाली वाकायचं आणि आपल्या पायाला स्पर्श करायचा. चला सुरुवात करूया. दोन्ही हात वर घ्या. श्वास सोडत सोडत खाली चला. सगळे लवचिक आहे. हात खाली एकदम जाऊया खाली. जेवढे लागले तेवढे. मान आतल्या बाजूला घ्या. श्वासोश्वास स्वाभाविक. ज्यांना कमरेचं दुखणं आहे, हृदयविकार आहे, अशा लोकांनी हे करायचं आहे. हरणी आहे त्यांनी करायचं नाही. सावकाश. आता दोन्ही हात पुन्हा मान बाहेर काढत वर घ्या आणि हळूहळू हात खाली. व्हेरी गुड. मला सांगायची गरज नाही, सगळे सांगितले बरोबर. याला म्हणतात यू. आता हे झालं फॉरवर्ड बेंड. आता फॉरवर्ड बेंड केल्यानंतर बॅकवर्ड बेंड करणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून दुसरं आपण करूया अर्ध चक्रासन. याला
दोन्ही हाताला असे पाठीमागे ठेवायचे, इक्वल ठेवा. हाताची कोपरा आतमध्ये घ्या आणि हळूहळू कमरेतून मागे व्हा आणि बॅलन्स करा. इथे चक्कर आल्यासारखं होतं. सो मागे वळल्यानंतर मानेला सैलसर सोड, मानेला सैलसर सोडू द्या. बॅकवर्ड बेंड, सावधान. आता मान वर घ्या आणि सावकाश वर घ्या. रिलॅक्स. आता थोडासा आणखी कठीण प्रकारे आणखी कमी करा, बेंड करू. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला सांगितलं असं बसायचं ना, तसं तुम्ही आता जसे आहात ना तसे तिरके व्हा. इकडे 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 माझ्याकडे, असे माझ्याकडे बघा, तिरके. ही तिरका आहे ना, तुम्ही माझ्याकडे इकडे असता. ओके. चला आता दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटाचं अंतर ठेवा. कळलं का? का असं तिरकं करावं लागतं? कारण डिस्टन्स आपल्याला हवा आहे. ओके. अंतर वाढवा, पडायला वाढवा. डिस्टन्स वाढल्यानंतर आता दोन्ही हात आपल्याला वर उचलायचे खांद्याच्या दिशेमध्ये. पायामध्ये अंतर ठेवा. प्रथम आपण डाव्या बाजूला वळणार आहे, त्यामुळे डावा पाय फिरवायचा आणि दोन्ही हात तसे ठेवायचे. समजा तिच्या हातावर काठी ठेवली आहे, तर हात कसे राहतील? ताठ. आणि त्याच्यामध्ये ताठ ठेवूनच हळूहळू आता खाली वाकायचे. साईड बेंड, त्रिकोण आसन. आणि वरच्या हाताला बघायचं, पाय ताठ. वाव, सुंदर. व्हेरी गुड. वरच्या हाताला बघायचं. आता सावकाश वर या. व्हेरी गुड. आता पायाला बदला. दुसरा पाय, उजवा पाय फिरवा. उजवा पाय फिरवा, उजवा. आता उजव्या दिशेने जा, डाव्या खाली. व्हेरी गुड, मस्त. वरच्या हाताला बघा आणि सावकाश वर. दोन्ही हात खाली घ्या. रिलॅक्स. आता खाली बसा. आता जसे हात तसेच बसा, जसे हात तसेच बसा. तिरके माझ्याकडे पाय असे पाय असे बसा. बरोबर. ओके. आता दोन्ही पाय सरळ घ्या. याला बसून स्थितीमध्ये याला दंडासन स्थिती म्हणतात. पाठीचा ताठ आणि दोन्ही हात आपल्या कमरेच्या बाजूला, कंबराच्या बाजूला. आता याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं स्पेशली ते आहे भद्रासन. तो भद्रासन हे आहे भद्रासन. तो भद्रासनामध्ये दोन्ही पाय एकत्र घ्यायचे आणि नमस्कार स्थिती करायची पायाची. ही नमस्कार स्थिती ठेवून दोन्ही पाय घट्ट पकडायचे. जेवढे तुम्हाला आतमध्ये ओढून जाते तेवढे ओढून जायचे. चला सुरुवात करा. दोन्ही पाय नमस्कार स्थिती करा. बघा आता आपलं शरीर आहे, तुम्हाला कळेल काय करायचं. आता ओढा. ओढल्यानंतर घट्ट पकडून ठेवा पायाला. जेवढं आतमध्ये घेता येईल तेवढं आतमध्ये घ्या. बुधास्थानाच्या वरची जागा आणि जी आपली गुप्तांग आहे त्याच्यात टाक जागा, मधल्या जागेवर टाक लावायची. त्याला शिवणी असं म्हणतात संस्कृतच्या भाषेमध्ये. तर त्याला तेथे टाक लावायची आणि घट्ट पाय ठेवायचे आणि आता प्रयत्न करा दोन्ही गुडघे जमिनीला लावायचे. काही हरकत नाही, पण प्रयत्न करा दोन्ही गुडघे जमिनीला लागले पाहिजे. याला म्हणतात भद्रासन. महिलांसाठी अतिशय उत्तम, स्पेशली प्रेग्नन्सी जेव्हा डिलिव्हरीचा टाइम येतो त्यावेळेस हे आसन जर केलं तर हे ओपनिंगचं आसन आहे, त्यामुळे हे फायदेशीर आहे. अतिशय उत्तम आसन आणि पोटाच्या विकारासाठी उत्तम, पुरुष आणि महिला दोघांना. तो याला म्हणतात भद्रासन. पाठीचा काटा ठेवायचा, मांसळ दोन्ही गुडघे बाजू. तो हे आहे भद्रासन. सावकाश दोन्ही पाय पुढे घ्या. पुन्हा दंडासन स्थिती. आता हे अतिशय महत्त्वाचं असतं नाही आणि तुम्ही ते रोजच करायचं, त्यामुळे त्याला अजिबात विसरायचं नाही. त्याचं नाव आहे वज्रासन. वज्रासनामध्ये जसे बसतात तसेच बसायचं. एक हात बाजूला ठेवायचा. आता आपण उजवा हात बाजूला ठेवूया. डाव्या बाजूने पाय गुडघ्यामध्ये मोडा आणि तो आपल्या नितंबाच्या खाली आणा. त्यानंतर दुसरा पाय घ्या
आणि तो निकोपाच्या खाण्या ज्यांना अगदीच नाही जमलं ते डायरेक्ट सो हे झालं वज्रासन. आता ह्या वज्रासनामध्ये काही आसन कळले, पण हे आसन असं आहे की 84 लाख आसनामध्ये हे एकमेव आसन असं आहे की जे जेवल्यानंतर करता येत, बाकी कुठलीही आसनं करता येत नाही. दुसरा फायदा काय होतो, तुमचं पाठीचा सरळ होतो. तुम्ही आजूबाजूला प्रत्येकाची पाठचा सरळ आहे, पण तसं वाकलेलं नाही. तर ऑफिसमध्ये बसताना सगळे असे असतात, पण हे वज्रासनामध्ये बसा. आता गुडघ्यांचा जर त्रास असेल त्यापासून प्रॉब्लेम होईल, परंतु प्रॅक्टिस केली तुम्हाला जमेल. तो हे आहे वज्रासन. त्या वज्रासनामध्ये 3 मिनिटापासून सुरुवात करायची आणि ह्या आसनाचा गणपतीचा जो टाइम सांगितलाय तो आहे 3 तास 36 मिनिट. आता एवढं काय बसता येणार नाही, पण त्यातल्या त्यात 20 मिनिटं तुम्ही जर रोज बसला तर तुम्हाला पाचनपोटी घेण्याची गोळी, ती गोळी आपण खातो पचन व्हायला, गॅस होतं, हे होतं, ती घ्यायची तुम्हाला गरज पडणार. तो जेवल्यानंतर तुम्ही ह्या आसनामध्ये 20 मिनिटं बसा, ते सगळे विकार राहतील, गुडघ्याचे विकार राहतील, गुडघ्या मला रिप्लेस करण्याची गरज राहणार नाही, कारण तुम्ही सगळ्याला यंत्र आहात. पुढे होऊ नये मला आतापर्यंत प्रॅक्टिस करा. तो हे आहे वज्रासन. आता ह्या वज्रासनामध्ये आणखी एक छान आसन आहे, त्याचं नाव आहे पुष्पासन. ज्यांचे ज्यांचे मध्य प्रदेश बाहेर आलेले आहेत त्यांच्यासाठी हे उत्तर, मध्य प्रदेश पोट ज्यांचं बाहेर आले आहे त्यांच्यासाठी हे आसन आहे. हे बघा, हे असं हिपवर हात ठेवायचे, दोन्ही हाताच्या प्रथम अशी आपण केली तशी, आणि मग असं वाकायचं माग. तो हे आहे वृष्टासन. चला, ज्यांना कमरेचे विकार आहेत त्यांनी पण करायचं. तर असं सुंदर हे आसन, सुंदर. पोटाचा भाग पुढे घ्या, पोट आणि मांड्या टांगल्या आणि पाठीमागे अगदी रिलॅक्स करा, पाठीमागे अगदी रिलॅक्स. जेवढं मागे वळतंय तेवढं मागे वळा. वृष्टासन सुंदर आसन आहे हे. त्याचं एक कठीण आसन पण आहे, परंतु आपण ते घेणार नाहीये. दृष्टी दोषांमध्ये हे चांगलं असतं. पाठ आणि कंबर याच्यामध्ये हे अतिशय उत्तम आहे. उदराची विकार, पचनक्रिया, श्वसनाची क्रिया, श्वसन याच्यामध्ये एक्सपांड होते आणि छाती म्हणून श्वसन क्रिया सुधारते. सावकाशमध्ये या, पहिली मानवर आणि मग पुन्हा वज्रासनामध्ये बसा. आता हे आपण केलं बॅकवर्ड वे. बघा आसनाचं कसं त्यांनी नियम केलेलं आहे, व्यवस्थित सिस्टमॅटिक. तुम्ही आता वाकलात मागे, आता पुढे वाका. तर याचं नाव आहे शशांक आसन. तुम्ही जे बसता आहात त्याच्यामध्ये गुडघ्यांना फक्त पसरवा. आणि हे आसन अतिशय महत्त्वाचं यासाठी आणखी एकदा की हे स्ट्रेस रिलीफ करणारं आसन आहे. सो हे अशा पद्धतीने दोन्ही हात वर उचला आणि हळूहळू हळू कमरेतून पुढे झुका आणि जाऊ दे जमिनीवर पूर्णपणे. माथा लागते. व्हेरी गुड. कमरेचा भाग उचलायचा नाही आहे, इथं बघ पूर्णपणे पायावर आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आपलं पोट आहे. सो हे अतिशय महत्त्वाचं जे आपले टेन्शन मध्ये लोक आहेत त्यांनी दूर करायचं आहे. तणाव चिंता हे दूर करतं, तसंच जे आपले पोटाचे विकार आहेत ते दूर करतं. कमरेचा त्रास त्यांनी करायचं नाही. आता प्रथम मान बाहेर करा आणि मग दोन्ही हात वर उचला, सावकाश वर या आणि सावकाश हात खाली. सो यामधला आणखी एक प्रकार. आता याला खाली आणि वर. आता वरच्या बाजूला आपण स्ट्रेचिंग करू. असं करा, जसे हात तसेच. पायामध्ये डिस्टन्स वाढवा, जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा आणि पाठी बघून अंगठे एक दुसऱ्याला लावा, एक दुसऱ्याला अंगठे लावायचे आणि जेवढे पसरवायचे तेवढे पाय पसरवा. नंतर डावा हात वर उचलायचा आणि उजव्या खांद्याच्या मागे घेऊन जायचं. त्यानंतर उजवा हात वर उचलायचा आणि डाव्या खांद्याच्या मागे घेऊन जायचा. मान सरळ ठेवा, हात वर करा. हा स्ट्रेचिंग करायला पहा, पाठीचा ताण करायला. हा स्ट्रेचिंग पहा, पाठीला अतिशय उत्तम. पुरुषांमध्ये छान केलं, व्हेरी गुड, मस्त. फक्त थोडी मान वर जा. छान. पुन्हा रिव्हर्स ऍक्शनने एक एक हात सोडा आणि मग हे इथपर्यंत चांगलं सक्सेस झाला, मस्त केलं आहे. आता पुढचं आसन आहे वक्रासन. डायबिटीज वाटतोय आणि डायबिटीज
डायबिटीज वाढते म्हणून त्याच्यासाठी जे आसन आहे पुन्हा एकदा पाय सरळ करा. जसे आहात तसे मगाशी सांगितलं होतं समोरून पाय घ्यायचे. आता याच्यामध्ये काय करायचं, हे वृक्षासन आहे ना, हे वक्रासन आहे, हे पुन्हा लक्षात ठेवा. डायबिटीज वाढतोय म्हणजे भयंकर वाढतोय, त्याचं हे प्राथमिक आसन आहे. काय करायचं, डावा पाय वर उचला, गुडघ्यामध्ये वाकवा आणि उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा पाय उजव्या गुडघ्याजवळ ठेवा आणि पाय वर उचलून ठेवा. आता तुम्ही डावा पाय उचलला तर डावा हात मागे ठेवा. डावा पूर्ण आपल्या मणक्याच्या मागे आला पाहिजे. आता दुसरा हात जो मोकळा हात आहे त्याला बाहेरून जो उभा राहिलेला पाय आहे त्याला आतमध्ये बरोबर दाब. हा जो पाय आहे याला हात इकडे ठेवायचा आहे आणि नंतर ज्याला जमणार नाही त्यांनी असं बाहेरून आतल्या बाजूला आणि मग मान त्या दिशेला फिरवायची, ज्या दिशेला तुमचा गुडघा उभा आहे त्या दिशेला तुम्ही मागे मान फिरवा. बघा मागे जेवढं वळवत आहे तेवढं वळा मागे. पाय उभा ठेवा, पाय उभा ठेवा, पाय उभा ठेवा आणि मागे बघायचं. तो हात मागे घे. पायाला पाय ठेवू नका, जमिनीवर ठेवा, पाय जमिनीवर ठेवा. हे वक्रता आहे. पूर्ण तुम्हाला लक्षात असेल की डायफ्राम जो आपल्या छातीचा भाग आहे, मध्य भाग आहे, इकडे प्रेशर आहे, इकडे पॅनक्रियास. व्हेरी गुड. आता सावकाश उलट्या क्रमाने या. डोकं समोर बघा, हात घ्या समोर आणि पाय खाली घ्या. बऱ्यापैकी केलंय. थोडं कन्फ्युजन असणार आहे तर आपण पहिल्या जातो. आता सेम ऍक्शन दुसऱ्या बाजूने करा. आता एक पाय झाला तर दुसरा उजवा पाय गुडघ्याच्या बाजूला ठेवा, उजव्या बाजूला मागे हात वळवा, त्याच्यानंतर डावा हात उजव्या गुडघ्यावर लावा बाहेरच्या बाजूने आणि आतल्या बाजूला धक्का द्यायचा आणि घट्ट ठेवा. व्हेरी गुड. नाही जर नसेल तर पकडून ठेवायचा, फक्त खाली पडू नका. व्हेरी गुड. सुंदर त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. पॅनक्रियास ऍक्टिव्हेट होते, मधुमेहासाठी उत्तम आणि मेरुदंड म्हणजे आपले पाठीचा कणा आहे लवचिक राहतो असं हे आसन. आता सावकाश पुढे या. आता काय करायचं, आता पुन्हा एकदा वज्रासनामध्ये या. मगाच्या वज्रासन. आता दोन्ही हात हळूहळू पुढे सरकवा आणि पोटावर झोपा. पोटावर झोपा आणि पाय मागे घ्या. पोटावर झोपा. यासाठी वज्रासन सांगितलं मला सोपं जाईल. तर पाय मागे घ्या, एक एक पाय मागे घ्या आणि एकदम पोटावर झोपायचं. सुंदर. आता दोन्ही हात हे बरोबर खांद्याच्या खाली तुमचा हाताचा कोपर आला पाहिजे. खांद्याच्या खाली हाताचा कोपर आला पाहिजे. या प्रकारे असं ठेवा. असा आहे हात दोन्ही होता. हाताचा कोपर आणि आपला पंजा टेकला पाहिजे. हे टेकल्यानंतर आता सावकाश वर उठा. हे बघा असं लहान बाळ करतं, लहान बाळाला तो अशा प्रकारे आपल्याला वर उठायचं. हात त्याला म्हणतात सरळ भुजंगासन. म्हणजे काही एफर्ट लावायची गरज नाही. आपल्या हातावर आपण बॅलन्स घेतो लहान मुलांसाठी. याने सुद्धा तुम्हाला पाठीच्या मणक्याला आराम मिळतो. तुम्ही फील करा तेव्हा जेव्हा आपल्याला फील करा अशा प्रकारे हे होतं. आता थोडा हात मागे घेतल्यानंतर हाताची कोपराशी तो वर उचलली. ओके उचलली. आता पोटापर्यंत वर उठा. वर बघा. हे झालं भुजंगासन. महिलांसाठी अतिशय उत्तम. पुरुषांसाठी सुद्धा पाचन क्रिया चांगली राहते. घरी करत असताना मात्र 3 वेळा करायचं. वर बघायचं. त्याने तुमची मान, पाठीचा मणका, पोट याच्यावर प्रभाव आहे आणि या सगळ्या ठिकाणचं कार्य सुरळीत राहतं. तो असं हे भुजंगासन आहे. सावकाश खाली या. आता विश्रांती कारक आसन.
हे जे केल्यानंतर विश्रांती पाय, म्हणून आता दोन्ही पाय पसरवायचे, दोन्ही पाय पसरवा, एकमेकाचं तोंड बघायला, तोंडावर पाय घाला आणि दोन्ही हाताची घडी घाला आणि त्याच्यावर आपलं बोटे माथा टेकवा. याला म्हणतात मकर आसन. त्या मकर आसन मध्ये टाचा ह्या आतल्या बाजूला असतात आणि पायाची बोटं बाहेरच्या बाजूला असतात. टाचा आतल्या बाजूला आणि पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, आणि हे आहे मकर आसन. वेगवेगळ्या प्रकारे योग करतात. आपण एक सिंपल केलेलं आहे मकर आसन. जेव्हा जेव्हा तुम्हाला कमरेला ऍक्टिव्ह पेन असेल, हा पेन होतोय कमरेला, त्यावेळेस हे आसन जरूर करायचं. याचं नाव आहे मकर आसन. इन्स्टंट रिलीफ देणारं आसन कमरेला. तो अशा प्रकारे आहे हे विश्रांतीदायक आसन. प्रत्येक आसन केल्यानंतर विश्रांती हवी, फक्त आपण इथे विश्रांती नाही घेणार आहोत कारण आपल्या वेळेचं बदल. आता याच्या पुढचं जे आसन आहे त्याचं नाव आहे शलभासन. ज्यांना कमरेचं दुखणं आहे, व्हेरिकोज वेन्स आहे, कामामध्ये फार त्रास होतो, या सगळ्यांसाठी आता आसन करूया. यामध्ये दोन्ही हात मांड्यांच्या खाली आले, दोन्ही हात मांड्यांच्या खाली, हनुवटी जमिनीवर लावलेल्या स्थितीमध्ये ठेवायची आणि दोन्ही पाय एकत्र ठेवायचे, एकमेकाला जोडलेल्या स्थितीमध्ये ठेवा. पाय खालच्या बाजूला ओढलेल्या स्थितीमध्ये ठेवा. हनुवटी जमिनीला लावायचे. आता दोन्ही पाय उचलण्याचा प्रयत्न करा. शलभासन. गुडघेवर उचला, गुडघेवर उचला, गुडघेवर उचला, पाय सरळ ठेवा. हे आपलं शरीर आहे बघा. ऑफिस मध्ये बसताना वाटत नाही काय, इथे मात्र खराब आहे. आपण म्हणतो की स्वस्त आहे, स्वस्त आहे, पाय उचलताना मुश्किल आहे. उचला पाय, दुबडायचे गुडघ्यामध्ये दुबडायचे, पाय सरळ ठेवायचे आणि उचलण्याचा प्रयत्न करा. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी जरूर करायचं. त्याच्यासाठी सुविधा म्हणून सांगतो, घरी गेल्यानंतर एक एक पाय करा, एक एक पाय वरून करायचा आणि मग करायचं. या सावकाश खाली. आता जसे तुम्ही झोपलात ना तसे आता पाठीवर ये. त्या स्थितीमध्ये फक्त उलट फिरा आणि पाठीवर ये. आणि झोपायचं नाही. आता पुढचं आसन पुन्हा एकदा कमरेला, जसं आता आपण हे कमरेसाठी आसन केलं ते पोटावर होतं. आता पाठीवरचं जे आसन आहे ते करूया. त्याचं नाव आहे सेतुबद्धासन. जसा ब्रिज असतो, एका बाजूने सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूला एंड होतो, त्याचा हा पोर्शन आहे तो आपण आता करणार आहोत. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला जमिनीवर ठेवा. त्यानंतर दोन्ही गुडघ्यामध्ये दुबडून पाय जवळ घ्या आणि तुम्ही तुमचा जो ड्रेस आहे त्याच्यावर पाय ठेवू नका, नाहीतर तो फाटण्याची शक्यता आहे. सो व्यवस्थित मेंटेन करा महिलांसाठी. आता पाय जमिनीवर ठेवा, पाय जमिनीवर ठेवा. पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा, पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा आणि सावकाश कमरेचा भाग वर उचला. कमरेचा भाग सावकाश वर उचला. जेवढा तुम्हाला उचलता येईल तेवढा उचला. हळू 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 पाय वर उचलायचा आहे. कमरेला वर उचलायचं, जेवढं शक्य होईल तेवढं कमरेला वर उचला. अजिबात खाली जाता कामा नये. हे पण एक आसन सुंदर आहे की ज्याच्याने चिंता वगैरे मुक्त होते, पोटाची ताकद वाढते, कमरेची पण ताकद वाढते आणि प्राणाची गती ऊर्ध्वर राहते, म्हणजे वरच्या बाजूला राहते. तो असे उत्तम आसन कमरेचं आहे. सावकाश खाली या, पाय खाली. आता थोडंसं कठीण. पुन्हा एकदा ज्यांना मध्य प्रदेश म्हणजे पोट कमी करायचं आहे अशा लोकांनी हे आसन उत्तम आहे, रोज करायचं. दोन्ही पाय हे आपल्याला 30 डिग्रीवर उचलायचे. दोन्ही पाय एकत्र वर उचलायचे. हात जमिनीवर राहतील आणि दोन्ही पाय वर उचला आणि गुडघ्यामध्ये पाय सरळ करा, थोडे खाली घ्या. 30 डिग्री म्हणजे खाली, काटकोनात नव्हे. आणि जो ओटी पोटावर दाब आलाय त्यावर लक्ष ठेवा. ओटी पोटावर भयंकर दाब येतो. ज्यांना पोट कमी करायचं त्यांनी अवश्य करा. गॅसेस ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी करायचं आहे. सुरुवातीला खुर्चीचा तुम्ही सहारा घेऊ शकता, खुर्चीने पण करू शकता. त्याच्यानंतर मात्र पाय अधांतरित ठेवून करायचं आहे.
उचला उचला, आपलंच शरीर आहे, उचला. पुरुषांनी छान केलंय, महिला काहीच नाही करताय. पुरुष एकदम मस्त स्थिर आहे. व्हेरी गुड. सावकाश खाली या. पुरुषांनी तुमच्याकडे छान केलंय, लक्षात ठेवा. नेहमी महिला छान करतात, इकडे उलट आहे. आता 90 डिग्रीवर करूया. समकोणासन किंवा काही ठिकाणी याला अर्ध हलासन म्हणतात. दोन्ही हात पुन्हा जमिनीवर घट्ट लावून ठेवा आणि सावकाश दोन्ही पाय 90 डिग्रीवर आणा. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा, खांदे सैलसर सोडा आणि ताठ पाय करण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुमचे ताठ करता येतील पाय तेवढे ताठ करा आणि व्यवस्थित प्रयत्न करा. चला, आपण आता समाप्तीकडे आलेलो आहोत. हळूहळू आता समाप्तीकडे आहोत. सावकाश पाय खाली आणा. आता याच्या पुढचं असं नाही की तुम्हाला रोज करायचं. तुम्ही सकाळी उठला तर हे असंच पहिलं करायचं. त्याचं नाव आहे पवन मुक्त आसन. नावातच तुम्हाला कळलं की पवन मुक्त होतो. तो जो अनावश्यक गॅसेस आहे तो कमी करायचा, की पोट हलकं होण्यासाठी, शरीर हलकं होण्यासाठी याचा उपयोग केला जातो पवन मुक्त आसन. आता काय करा, जसं आता तुम्ही पाय उचलले तसे पाय उचलायचे, गुडघ्यामध्ये वाकवायचे आणि मिठी पासून असं आपल्या पायाला घट्ट पकडून घ्यायचं. चला सुरुवात करा. घट्ट पकडा. एवढं घट्ट पकडल्यावर घट्ट पकडा, ओढून जा. पूर्ण ओटीपोटावर लावलेल्या छातीवर लावले. हे झाल्यानंतर आता मान वर उचला. मनामध्ये 10 काउंट करा. तोपर्यंत या स्थितीमध्ये थांबा. सुंदर. सगळ्यांनी आसन छान केलेलं आहे. मान खाली या आणि सावकाश पाय जोडा, पाय सरळ करा. आता सरळ केल्यानंतर हे दुसरं विश्रांती घालत आसन, त्याला म्हणतात शवासन. सगळ्यांना प्रिय आसन असलेलं हे शवासन. दोन्ही पायामध्ये एक अंतर ठेवायचं आणि दोन्ही हात शरीरावरून 6 इंचाच्या दुरीवर ठेवायचं आणि संपूर्ण शरीर सेन्सर सोडून द्यायचं. पसरवू नका आजूबाजूला सगळे, त्यामुळे हात पसरवू नका. जेवढे जवळ असतील तेवढे बरे. तर हे आहे शवासन. जेव्हा तुम्ही घरी जाता, हात पाय धुवून झाले, स्वच्छ झाल्यानंतर थोड्या वेळ ह्या आसनामध्ये पोहोचायला तर तुमचा सगळा क्षीण निघून जाईल आणि मग तुम्ही पुन्हा तरतरीने काम करायला लागतो. तो असं आहे हे शवासन. आता डाव्या किंवा उजव्या गोष्टीवर आपल्याला उठून बसायचं. आपण उजव्या गोष्टीवर घ्या आणि उठून बसा, म्हणजे चेहरे उंचावर. आणि पुरुषांनी डाव्या कुशी घ्या, पुरुषांनी डाव्या कुशी घ्या, महिलांनी उजव्या आणि उजवी समोर बसा. माझ्याकडे करून आता काही श्वासाची बघा आणि मग आपला कार्यक्रम संपला. ठीक आहे. तो बरं वाटलं तुम्हाला? हे ऑफिसमध्ये वाटलं ते इकडे बदलून ओके, तसं होणार असं होणार तर छान होणार. आता पहिला जे आपण करणार आहोत त्याचं नाव आहे कपालभाती. समजून घ्या, आपण गेले आहोत तरी समजून घ्या कशी करायची. तुम्ही जसे करता पाठी व्यवस्थित करून असता, पाठीला ताट ठेवा, ती वगैरे ठेवा, त्या पद्धतीमध्ये या आणि याच्यामध्ये श्वासाचे स्ट्रोक घ्यायचे. पुन्हा एकदा सेम आपला पोटाच्या हातला पोटाचा मेंदू ठेवतो याच्यामध्ये आणि अग्नी वाढतो, श्वासाचा मार्ग मोकळा होतो, फुफ्फुस मोकळी होतात. कोविडमध्ये सगळ्यात जास्त जी क्रिया झाली योगिक ती हीच आणि त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे तुमचा जो उत्साह असतो, जसा हा मोबाईल आहे, हा मोबाईल सकाळी आपण चार्ज केला दिवसभर चालतो. तसं तुम्ही सकाळी उठून 3 वेळा जर प्रोग्राम केला कपालभातीचा तर दिवसभर चार्ज होणार. ऑफिसमध्ये जे नाही होणार. ओके, तरतरी राहा. तो हे टेक्निक शिकून घ्या. प्रथम श्वास सोडायचा, त्याच्यानंतर थोडासा श्वास घालायचा आणि मग एका रिदममध्ये श्वास पूर्ण थांबायचा, जास्त रिदम थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि मग पुन्हा श्वास पूर्ण करायचा आणि मग सावकाश श्वास सोडायचा. इथे एक आवर्तन संपलं. आपण या इथे फक्त 30 काउंट करणार. ठीक आहे, तुम्ही माझ्या रिदमला रिदम करा. मी 30 काउंट करतो. सुरुवात करूया. सावधान पाठीचा पाठ, प्रथम श्वास सोडा,
थोडा श्वास भरा आणि सुरुवात करूया. श्वास न थांबा. भरा श्वास आणि सावकाश श्वास सोडा. हे झालं एक राऊंड. आणखी एक आपण प्रकार करूया. सावकाश श्वास सोडा. बरोबर. स्टार्ट. श्वास थांबा. पूर्ण श्वास भरा आणि सावकाश श्वास सोडा. कोणाला काय केले डोळ्यासमोर आणणारे आहे मी 90 वेळा घेतो. म्हणजे तुमची सगळ्यांची क्षमता आवडची आहे. कारण का प्रोटोकॉलमध्ये पण धक्का होते. मुद्दाम घेतली कारण सगळेजण छान करतात. म्हणजे मी तुम्हाला करणार. ठीक आहे. तर हे रोज 3 सेट करायचे. 90ची 3 सेट म्हणजे टाइम लावला तर एका मिनिटामध्ये 90 होतात. असे तुम्ही 3 सेट केले सकाळ सकाळ उठून आणि मग कामाला चालतं. ही आहे कपाळाला भारी ऑक्सिजन लेवल तुमची वाढवते आणि सतत उत्साही होते. आणि हा जे ऑक्सिजन तुम्ही आता कलेक्ट केलेला आहे त्याला आता चॅनलाइज करण्यासाठी जी क्रिया आहे त्याला आपण अनुलोम विलोम. अनुलोम विलोम म्हणजे अल्टरनेट ब्रीथिंग. यासाठी प्रथम ही मुद्रा करायची अशी. ही मुद्रा केल्यानंतर पहिली 2 बोटं मोडायची अशी. आणि मग ह्या याच्यामध्ये एक रिंग फिंगर आणि थंब याच्यामध्ये आपलं नाक घालायचं. ते झाल्यानंतर प्रथम उजवी नासिका बंद करा आणि डाव्या नासिकेने श्वास भरा. पूर्ण भरल्यानंतर रिंग फिंगरने डावा बंद करा आणि उजव्या नासिकेने सावकाश श्वास सोडा. पूर्ण श्वास संपल्यानंतर उजव्या नासिकेने श्वास भरा. उजवी नासिका बंद करा आणि डाव्या नासिकेने श्वास सोडा. हे झालं एक अवस्था. अशी आपण अजून 2 करूया. पुन्हा डाव्या नासिकेने भरा. डावी नासिका बंद करा. उजव्या नासिकेने सावकाश श्वास सोडा. पुन्हा उजव्या नासिकेने श्वास भरा. उजवी नासिका बंद करा आणि डाव्या नासिकेने सावकाश श्वास सोडा. पुन्हा डाव्या नासिकेने भरा. डावी नासिका बंद. उजव्या नासिकेने श्वास सोडा. पुन्हा उजव्या नासिकेने भरा. उजवी नासिका बंद. डाव्या नासिकेने सावकाश श्वास सोडा. याच्यामध्ये एकाग्रतेची गरज लागते. कुठली नासिका बंद केली कुठली उघडली याच्यामध्ये आपलं भान राहत नाही. असं हे 10 वेळा आपण रोज करायचं. नुसतं तुम्ही सकाळी कपालभाती आणि हे अनुलोम विलोम जरी केलं तरी तुम्ही आतून ठीकठाक राहा. बाकीचा तर अभ्यास खूप आहे. ओके. सो अशा प्रकारे हा झाला आपला अनुलोम विलोम. आता याच्या पुढचा जो अभ्यास आहे तो आपण करूया. थोडासा ध्यानाचा अभ्यास आहे तो आपण करूया. पाठीचा कणा ताठ ठेवा. आता इथपर्यंत जो आपण अभ्यास केला तेव्हा आपल्या शरीरामध्ये गरमी होती. तर आता याच्यामध्ये बरेचसे लोक तुम्हाला ब्लड प्रेशर वगैरे का असेल कधी कधी माहिती पण नसतं. परवा मी असंच गेलो ब्लड द्यायला. कधी उन्हामध्ये घामाघूम म्हटलं घ्या ब्लड. ते म्हणतात पहिल्यांदा प्रेशर. म्हटलं ठीक आहे मोजा. 188 झाला. तेव्हा तो आलाच कसा इकडे. म्हणजे मी अंधेरीवरून
नेरूळला गेलो. तर ते म्हणाले 188ला तो आलाच कसा, पडला का नाही? तर नाही पडलो. भयंकर वाटला. 188 म्हणजे जास्त. आणि खालचा जो होता तो 132. मग बाजूला माझी मावशी राहते, तिकडे मी गेलो, शवासन केलं आणि ब्लड प्रेशर नॉर्मल आणला आणि मग घरी आलो. सो सांगण्याचं तात्पर्य काय, कोणाचा कधीही वाढू शकतो. मी स्वस्त आहे असं उगाचच आपण म्हणून चालणार नाही, कारण तुम्ही काय खाता, काय पिता, काय माहिती नाही. तिखट खाता, फास्ट फूड खाता, हे पण माहिती नाही, त्याचा परिणाम होत असतो. सो ही आता लेटेस्ट झालेली घटना सांगतो, आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. तर असं वाढू शकतं आणि त्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याकडे आणखीन एक चांगली क्रिया आहे, त्याचं नाव आहे शीतली. त्याच्यामध्ये काय करायचं, जिभेला फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं आणि तोंडाने श्वास भरायचा. तोंड बंद करायचं आणि नाकाने श्वास सोडायचा. ओके, तोंड बंद आणि नाकाने श्वास सोडला. आता म्हणा जिभच वळत नाही, काय करणार? त्याने जिभेला उलट करायचं, उलट करायचं, आता श्वास भरायचा, तोंड बंद करायचं आणि नाकाने श्वास सोडायचा. चला आता आपण 3 वेळा करूया. शीतली, तोंड बंद, नाकाने श्वास सोडायचा आहे. आणखी 2 वेळा करूया. पुन्हा नाकाने श्वास सोडा. पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करा काय होतंय, श्वास घेताना काय होतंय. पुन्हा एकदा एक्सपिरियन्स साठी हळूहळू श्वास सोडा, म्हणजे हळू. आता सगळ्या ह्या पूर्ण अभ्यासाचे आपल्याला नियमित किंवा समाधीचे ते आहे ध्यान. सगळ्यांना माहिती आहे की मेडिटेशन कसं करायचं ते माहिती नाही, आणि जे पण करतात ते वेगवेगळ्या पद्धतीने असतं. मला असं वाटतं की मी असं परमानंट असतं, बाजूला म्युझिक असली, चांगला युद्ध असला की लगेच मन एकाग्र असं होत नाही. विचार येतच राहतात, पण आपल्याला प्रॅक्टिस करायची असते आणि सगळं वेळ आपल्या श्वासावर आहे. तर असं म्हणताय जले वागे जले चित्तम, जसा पाठ चालतो तसं आपलं चित्त चालतं. पण जर तुम्ही त्या चित्ताला एकाग्र करायचं आहे तर वायूला पकडावं लागतं, आणि त्या वायूला पकडण्यासाठी आता तुम्हाला शांत राहावं लागतं. शांत राहिल्याशिवाय तुमचा श्वास घेऊन हातावर लागतो, सगळ्यांचे श्वास शांत आहे. जरा पाहायला लागले की चालू होणार नाही, तर ते जेवढे पूर होतील तेवढे करायचे. आणि ते ध्यानामध्ये, कारण ध्यान निर्विषय मना असं म्हटलं आहे. ध्यान निर्विषय मना म्हणजे तुमच्या मनामध्ये विषयच अशी अवस्था जी असते ती ध्यान. आता ध्यान जेव्हा लोक करतात तेव्हा काय काय विचार करतात त्यांना विचार. ओके, प्रत्येक जण ध्यानामध्ये विचार करतो, विचार करायचं नसतो. तर त्यासाठी एक आसन स्थिती असते, त्याला म्हणतात पद्मासन. जनरली पद्मासन, जेवढे पण तुम्ही सिद्ध पुरुष बघितले असते ते पद्मासन आहे किंवा सिद्धासन आहे. सिद्धासन सोडून द्या, नॉर्मल जे पद्मासन आहे ते पण बघायचं. त्याच्यात नाही बसता आलं तर जसं आपण तुम्ही बसलाय त्या अवस्थेमध्ये बसायचं. पाठ ठेवा. ओके, आता हे पाठीवर हात झाल्यानंतर थोडीशी मनाची क्रिया मग आपण ध्यानाकडे. तर त्यामध्ये भ्रामरी हा एक प्रकार आहे. आज सगळ्या मेंटल स्ट्रेस कमी करायला उपयोगाचा आहे. पण जरा भ्रामरी करूया, जरा माइंडला सेट करूया आणि मग ध्यान करूया. आता हे कसं करायचं, प्रथम श्वास सोडायचा, त्याच्यानंतर पूर्ण श्वास भरायचा आणि नाकामध्ये गुंजन करायचा. भुगा आवाज करतो फुलावर तसा. कळलं? हा, तर काय लांबवलं नाही, त्या वयातून तरी सांगवणार असं होतं. लांब करतो त्याला म्हणतात भ्रमर गुंजन. ही सिंपल आहे. त्याच्यानंतर हे कान बंद करून करायचं. त्याच्यासाठी पहिलं बोट हे पापण्यांवर, दुसरं नाकाच्या बाजूला, तिसरं बोटांच्या वर आणि चौथं ओठांच्या काय असं करायचं. पूर्ण हे बोट काय म्हणजे वर आलेला भाग आहे त्याला आकडे टाका.
एक हातात टाकलं तुम्हाला 2 हाताने करायचं. लक्षात ठेवा. ओके. अगोदर हात खाली घ्या. पहिल्यांदा 3 वेळा आपण फक्त नाकामध्ये करायचा आणि मग आणि त्याचा इफेक्ट काय तो तुम्हाला बघायचा. ओके. डोळे उघडेच ठेवा आता सुरुवातीला. श्वास सोडा. भरा श्वास. आता डोळे बंद करा. भरा श्वास. मेंदूमध्ये विचार. भरा श्वास. आता मुद्रा करूया. पहिलं बोट डोळ्यामध्ये ठेवा. पहिलं बोट आपली उघड ठेवा दोन्ही हातांनी. दुसरं बोट नाकाच्या बाजूला ठेवा. तिसरं बोट म्हणजे आपली करंगळी अनामिका लिंबीवर बोटांच्या वर आणि चौथं म्हणजे करंगळी हे बोटाच्या खाली. आता असंच ठेवा. कान बंद नका करू. माझा आवाज येणार नाही. सो ह्याच्यामध्ये आता आपण जे केलं ते तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. माझा आवाज अजिबात येणार नाही. सो पहिल्यांदा श्वास भरा. सुरू करा आणि मग कान बंद करा. तीन वेळा करायचं आहे. सावधान. सावकाश खाली घ्या. व्हायब्रेशन डोक्यामध्ये फील झालं असेल. जेव्हा तुम्ही कान बंद केली तोपर्यंत समजत नाही. तो अशा प्रकारे हे भ्रमर गुंजन आहे. मेंटल स्ट्रेस जेव्हा वाढतो तुम्हाला फार तणाव आला किंवा फार त्रासदायक वाटतंय तेव्हा पहिल्यांदा श्वासावर लक्ष ठेवायचं आणि मग हे असं 10-15 वेळा करायचं. ज्याला रात्री झोप येत नाही त्याने रात्री झोपण्यापूर्वी हे बसायचं आणि कानामध्ये बोट घालून फक्त हे गुंजन करायचं 10 वेळा आणि मग झोपायचं. आपोआप झोप येते. लक्षात काही गोळी यायची गरज नाही. तर असं हे भ्रमर गुंजन भ्रामरी हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. आणि आता शेवटचा जो प्रकार आहे तो आपण करूया. त्याला म्हणतात ध्यान. थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजवतोय पण तेवढं जरी केलं तरी पुष्कळ होतं. आता जसे तुम्ही बसलाय तसेच बसायचं आहे. पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांच्या वर आणि मगाशी मुद्रा सांगितली त्याप्रमाणे मुद्रा ठेवा. आता आपण ध्यान करणार आहोत. पाठीचा काना ताठ. डोळे हलके बंद ठेवा. डोळ्यांची बुबुळ स्थिर करा. स्थिर झाल्यानंतर आता आपल्या नासाग्राकडे अंतरचक्षुने बघायचं आहे. डोळे बंद करून आपल्या नाकाच्या टीपकडे बघा. आणि आता आपण कसे श्वास घेत आहोत आणि प्रश्वास करत आहोत हे बघा. हळूहळू विचारांना कमी करायचं आहे. श्वासाकडे जेवढं लक्ष
तुमचं एकाग्र होईल तेवढं आपल्या विचारांची गती हळूहळू कमी होईल. हळूहळू आपण विचार रहित होणार आहोत. सुरुवातीला विचार येतील आणि जातील. जसं जसं आपले श्वासावर लक्ष एकाग्र होत जाईल तसे तसे आपल्याला श्वासाची गती कमी होईल. त्याचबरोबर विचारांची गती कमी होईल. पूर्ण एकाग्रता श्वासावर. श्वासाची गती हळूहळू मंद होत आहे. सोबत विचार सुद्धा कमी होत आहे. हळूहळू हळूहळू विचार कमी होत आहे. पूर्ण एकाग्रता केवळ श्वास आणि प्रश्वासावर. विचार येत आहे, जात आहे, त्याला अजिबात रिॲक्शन देऊ नका. प्रतिसाद द्यायचा नाही. केवळ श्वास आणि प्रश्वास. केवळ श्वास आणि प्रश्वास. हळूहळू श्वासाची गती मंद मंद होत आहे. हा आपल्याला अनुभव आहे. विचार येत आहे परंतु लक्ष श्वासावर आहे. हळूहळू हळूहळू मग विषय वेगळी होत आहे. कोणताही विषय मनामध्ये येत नाही. केवळ श्वास, केवळ श्वास. केवळ श्वास. हळूहळू श्वास दीर्घ श्वास करा. दीर्घ प्रश्वास करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास करा. दीर्घ श्वास करा. आता दोन्ही हात आपल्या घुटण्याला आणि डोळ्यांची वा जसं तुमची विचाराची गती कमी होते आपोआप होईल. रोटीची मुळात प्रक्रिया अशी आहे की जिथे आपण काम करत असतो त्या प्रत्येक कामाचा त्याग करत जातो आणि शेवटी काही शिल्लक राहत नाही तेव्हा अवलंबित राहील. ती घरातली एक प्रक्रिया रोज करतात. फक्त कॉम्प्लीट करायची काय नाही. रोटी कसं कसं ते एक काम आटवत जातात आणि हळूहळू तुम्ही रोटी ती पण एक प्रकारची साधन आहे. ठीक आहे. ते आपल्याला ऑब्झर्व केले मला तो असं सगळ्या गोष्टींचा त्याग करत आपल्या अस्तित्वात म्हणजे मी कोण आहे त्यामध्ये तर तुम्हाला आनंद. कारण जो मी आहे तो आनंदी आहे. मीला जेव्हा मी लागतो अहम तेव्हा लोक चालू लोकांचा मी स्वतंत्र असतो तोपर्यंत आनंदी आहे. पण जेव्हा अहंकाराचा मी चालू होतो आता माया करायला लागला तर समजायचा आता हा लवकर साठी जाणार आहे असं तो लागतो पाहिजे. ही प्रक्रिया आहे अशा प्रकारे हा इथे अभ्यास संपलेला. तर सुरुवात केली आपण शिथिलीकरण, मग आसन, मग पुन्हा शुद्धी करायची कपालभाती, मग प्राणायाम वगैरे हा प्राणायाम भ्रामरी प्राणायाम आणि शेवटी आपण ध्यान. अशा प्रकारे कमी याच्यामध्ये संपूर्ण जेवढा अभ्यास आहे तो आपण प्रयत्न घेण्याचा आज एवढं करू शकतो आपण.
आता हे जर तुझ्या घेत होतो म्हणून थोडा वेळ घेऊ तो वैयक्तिक करायला लागला तर हा कमीत कमी अर्धा तास एवढा योग्य जास्त लागेल हा कमी आहे. ठीक आहे, आता हे सर्व संकल्प आहे तो आपण करायचा आहे आणि मग आपण ठीक आहे. पुन्हा एकदा पाठीला ठेवा आणि आपण समाप्त आहोत. तर आहे हिंदीमध्ये प्रयत्न करतो मराठीमध्ये. तुम्ही मग त्याच्यामध्ये पुन्हा लिहिली करायची लाईन तो हा प्रोटोकॉल संकल्प आहे तो असा आहे. आपण आपल्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचा आहे. ओके, असं मी तुम्हाला मी मराठी बोलतो आणि मग तिथे डोळे बंद ठेवा आणि फोकस ठेवा माझ्या शब्दात. पाठीचा नंतर नेहमी माझ्या मनाला मी संतुलित ठेवीन, कारण यामध्ये माझा आणखी विकास आहे. मी माझ्या कर्तव्याप्रती कुटुंबाप्रती कार्यप्रती समाज आणि विश्वाच्या प्रती शांती आनंद आणि स्वास्थ्याच्या प्रचारासाठी बद्ध आहे. केलेला आहे त्या प्रार्थनेमध्ये वैश्विक विचार आहे. जेव्हा तुम्ही सांगता की मी सगळ्यांच्या प्रती या सगळ्यांच्या प्रतीमध्ये आपण येतोच आणि त्याच्यामध्ये तुमचा आणखी विकास झाला की ॲटोमॅटिकली सगळे लोक जातात आणि सरळ आहे तोच विकास होतो. आपण बाह्य विकास होतो मी कसं दिसेल त्यावेळेस छान आहे कसं वाटतंय हे बघतो आतून नाही बघतो ते फार महत्त्वाचं आणि ते ह्या साधतो. तो आता हा कार्यक्रम संपला आहे. शेवटची आपली शांतीपाठ घेऊया समाप्त होतो. शांतीपाठीमध्ये प्रार्थना आहे ती पण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या माध्यमात संस्कृतमध्ये आहे. पुन्हा एकदा डोळ्यामध्ये ठेवा, पाठीचा पाठ ठेवा. माझ्या मागे मला म्हणायचं आहे ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखमाप् भवेत्. मा कश्चित् दुःखमाप् भवेत्. ॐ शान्तिः. ॐ शान्तिः. शान्तिः. या शांतीपाठचा अर्थ आहे सर्व सुखी हो, सर्व निरोगी हो, सर्वांचं स्वार्थ निरामय असू दे, सगळ्यांचं मंगल हो. आणि 3 वेळा जे सांगितलं ना शांती 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 हे 3 प्रकारचे ताप असतात. एक भौतिक ताप असतो, एक असतो दैविक ताप असतो आणि दुसरा असतो आध्यात्मिक. आता हे 3 तापाचं थोडक्यात सांगतो आणि मग बंद करू. भौतिक म्हणजे जे आजूबाजूला तुम्हाला दिसतोय हा मोबाईल त्याच्यापेक्षा चांगला मोबाईल त्याच्यापेक्षा चांगला मोबाईल मग आपण मंदिर जातो आणि मग आपण त्याचे परिश्रम माझ्याकडे नाही पैसे नाही त्याच्याकडे भरपूर आहे हे चालू होतं ना ताप हो आणि मग आपण परेशान याला म्हणतात भौतिक ताप. दैविक आता पेंडमिकमध्ये आला कुठे वादळ झालं कुठे भूकंप झाला ते दैविक मध्ये. आणि आध्यात्मिक काय महत्व तो आपण आपल्यालाच होतो. कारण माझ्यापासून सुरुवात होते जेव्हा माझ्या अंतरी चालतं मनाचे विकार येतात
तर ते विकार स्टार्ट होतात ते झाले अध्यात्मिक, आधी आणि आत्म अशा तिन्ही कामांपासून आपल्याला निवृत्त व्हायचं आणि शांती करायची. म्हणून आपण ओम शांती शांती तर अशा प्रकारे आपण सुंदर पद्धतीने हा आठवण इंटरनॅशनल योगा अभ्यास केलेला आहे प्रोटोकॉलप्रमाणे. आणि प्रत्येकाने चांगलं माझ्या दृष्टीकोन जर तुम्ही नवीन असतात तरी सुद्धा सुंदर केलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्ही परत यूट्यूबला बघा तुम्ही काय केलं. ओके, तुम्हाला तो पाहायला मिळेल. सो या इथे मी असं जाहीर करतो की हा कार्यक्रम इथे संपलेला आहे प्रोटोकॉलचा. आणि असंच तुम्ही 21 तारखेला आम्ही यूट्यूबवर असंच कार्यक्रम लाईव्ह पण करणार आहोत. तर यूट्यूबला किंवा आम्ही ऑनलाईन पण असतो. त्यावेळेस तुम्हाला जर इच्छा झाली तर तुम्ही पुन्हा जॉईन करा आणि त्याच्यामध्ये सहभागी घ्या. तो 21 तारीख मंगळवार आहे, पण तो कार्यक्रम नेहमी सकाळी असतो 7 वाजता, 7 ते 8 एकच असतो. तर त्याच्यामध्ये जरी जॉईन झालं काही हरकत नाही. सो तुम्ही इकडे सगळे आलात, मला सगळं इथे दिलात, कारण कंपनीच्या व्यवहारमध्ये आहे काम करतात तरी सुद्धा सगळ्यात जास्त त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण प्रत्येक कर्मचारी जर काम करत असेल त्याचं स्वास्थ्य चांगलं असेल तर त्या कंपनीचा जास्त उत्कर्ष होतो. आणि जसा कंपनीचा फायदा होत जातो तसा त्या कर्मचाऱ्याचा सुद्धा फायदा होतो. हे ज्याला कळलं तो सगळ्यात यशस्वी. लक्षात ठेवा, जेव्हा वर्कर काम करतो आणि त्या कंपनीचा फायदा होतो तो इंडायरेक्टली आपलाच फायदा. हे ज्याला समजतं तोच लॉंगर टाईमपर्यंत काम करतो आणि टिकतो आणि त्याचं आयुष्य निरामय आणि स्वास्थ्य चांगलं राहतं, आनंदी राहतं. हे जर मॅनेजमेंट कळलं नाही तर त्याच्यामध्ये कंपनीमध्ये गडबड असते. म्हणजे मॅनेजमेंट समजून घ्या आणि त्या पद्धतीने जोमाने काम करायचं. आपण दुसऱ्यांसाठी काम करतोय लक्षात ठेवायचं. जेवढं लोकांसाठी तुम्ही काम कराल तेवढे तुम्हाला रिटर्न्स येतो, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा वेलफेअर नसतं, हे लक्षात ठेवा. तुमचं जे काम आहे ते वैशिष्ट्यपूर्ण काम आहे, कारण असं काम कोण करत नाही. दुसऱ्यासाठी आपण काम करतो.